नमस्कार. आपण सध्या भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आहोत आणि विशेष बाब म्हणजे आपल्यासोबत स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे 13वे वंशज विक्रमसिंहजी मोहिते आपल्यासोबत आहेत. खऱ्या अर्थानं माझा पहिला प्रश्न त्यांना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक अर्थात जी दक्षिण दिग्विजयाची मोहीम केली आणि ही पांडुचेरी याविषयी काय सांगता येईल? तर नमस्कार. दक्षिण दिग्विजय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची आणि भव्य अशी मोठी मोहीम होती आणि ही राज्याभिषेकानंतर आखलेली आहे. सर्वसाधारणपणे इतिहासामध्ये आपण वाचतो राज्याभिषेक झाला, आनंदी आनंद झाला आणि तिथे आपण इतिहास संपल्यासारखा होतो. परंतु स्वराज्याचा जो विस्तार शेवटच्या 8 वर्षामध्ये झाला तो अतिशय उत्तम पद्धतीने झाला आणि प्रशस्त असा विस्तार झाला. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण आता पाँडिचेरीमध्ये आहोत. हा भाग जिंजी किल्ल्याच्या अखत्यारीमध्ये म्हणजे त्या इलाख्यामध्ये येत होता. जिंजी किल्ला नासिर महम्मदकडनं जेव्हा जिंकला आणि तो मुक्त केला गेला त्याच्या आधिपत्याखाली हा प्रभाग येत होता. त्यामुळे मराठ्यांनी पूर्व किनाऱ्यावर, आज मला आनंद आहे आपण पूर्व किनाऱ्यावर उभे आहोत आणि पूर्व किनाऱ्यापर्यंत आपण मजल मारली होती दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस. म्हणजे पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा ही पूर्ण एक सीमारेखा, 2 टोकं पूर्व आणि पश्चिम ही दोनही टोकं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर जोडली होती. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयची मोहीम केली, कर्नाटक मोहीम केली, त्या कर्नाटक मोहिमेमध्येच महाराजांनी पाँडिचेरी जिंकून घेतलेली होती. आता दुसरा एक प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांचा सुद्धा पाँडिचेरीशी संबंध आला होता. तो कसा आणि तर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय ही 1678 मध्ये वेल्लोरचा किल्ला जिंकल्यानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते परत राजधानी रायगडमध्ये आले आणि तेव्हा त्याची सांगता झाली. अशी 2 वर्षाची ही प्रचंड मोठी मोहीमची सांगता झाल्यानंतर दुर्दैवाने 2 वर्षातच छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि दक्षिणेकडे आपण लक्ष देणार का नाही हा प्रश्नच नव्हता. छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घ्यायच्या आधी सर्वात प्रथम काय महत्त्वाची गोष्ट केली असेल, अनेक गोष्टी केल्या, त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिणेचे सरसुभेदार म्हणून हरजीराजे महाडिक यांची नेमणूक केली आणि छत्रपतींच्या कन्या अंबिकाराजे आणि हरजीराजे महाडिक त्यांचे पती असे दोघांनी मिळून हा सर्व तुंगभद्रेपासून कावेरी आणि पूर्व किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश सांभाळला. राजाराम महाराज इकडे आले तेव्हा आपल्याला माहिती आहे की किती बिकट परिस्थितीमध्ये आणि धोकादायक परिस्थितीमध्ये त्यांना इकडे यावं लागलं. त्यामुळे त्यांनी संपूर्ण आर्थिक मदत त्यांच्या पाठीमागे नव्हती, सैन्य मदत त्यांच्या पाठीमागे नव्हती. त्यामुळे त्यावेळेस पाँडिचेरीमध्ये, पोर्तो नोवोमध्ये इकडे आणि मद्रास पट्टणम म्हणजे आताचं चेन्नई इथे ब्रिटिश, डच आणि फ्रेंच आणि काही प्रमाणात पोर्तुगीज पण इथं व्यापारी होते. हे सगळे लोक राजाराम महाराजांना भेटायला आले. राजाराम महाराजांना आर्थिक मदतीची गरज होती आणि त्यामुळे त्यांनी पाँडिचेरीचे जी वसाहत त्यांची होती तिथे त्यांना वखार काढण्यासाठी, व्यापार करण्यासाठी एक साधारण किल्ल्याची जागा जेवढी असते तेवढी किल्ल्याची जागा त्यांना दिली आणि त्याच्या मोबदल्यात जो काही पैसा त्यांना मिळाला तो त्यांना त्या कामी उपयोगी आला इथे स्थिरस्थावर होण्यासाठी. आणि तंजावरच्या राजांनी पण त्यांना आर्थिक आणि सैनिकी मदत मिळाली. असे 1689 आणि 90च्या सुरुवातीपर्यंत पहिले 6 महिने राजाराम महाराज इथे स्थिरस्थावर झाले. खऱ्या अर्थानं या पाँडिचेरीमुळं महाराष्ट्राच्या औरंगजेबाच्या विरोधातल्या लढ्याला यश आलं आणि याच भूमीमुळं खऱ्या अर्थानं तो लढा प्रखर झाला असंच म्हणावं लागेल.